UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महामंडळांवर शिंदेंचेच नेते, भाजपाने अजित पवार गटाकडून अद्याप नियुक्त्या नाही। शिरसाट यांच्याकडे शिडको, हेमंत पाटील हळद संशोधन केंद्र तर अडसूळ अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी। जरांगे रात्री 12 वाजल्यापासून उपोषण करणार, सरकारला आता शेवटची संधी, मागण्यांची अंमलबजावणी करा। ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम। भुजबळांना फक्त दंगली घडवायच्या, माझ्या एकाही माणसाला खर्चटायला नको, गृहमंत्र्यांना सांगून ठेवतो। उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा इशारा। पंढरपूरमध्ये धनगर आरक्षणाच्या बैठकीमध्ये संजय चौगुले यांच्याकडून विष पिण्याचा प्रयत्न, चौगुले उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल। अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत, मनसे नेते आणि सरचिटणीसांच्या बैठकीमध्ये भूमिका व्यक्त। माहीम भांडूप मागाठाणेपैकी एका जागेवर अमित ठाकरे लढण्याची शक्यता। नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुकीची शक्यता, निवडणुका 2 टप्प्यात होण्याचा अंदाज। अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदेंनी निवडणूक आयोगाचा पदभार सांभाळलाय का? मोदी आणि शहांकडून सिग्नल मिळाला की निवडणूक आयोग निर्णय घेईल, संजय राऊतांची टीका। ठाकरे गटासाठी निष्ठा शब्द विष्ठा झाला, संजय शिरसाट यांची ठाकरे गटावर जहरी टीका। निष्ठा काय असते हे ठाकरे गटानं शिकवू नये, शिरसाट यांचा हल्लाबोल। मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच, पांढरा रंग सगळ्यात चांगला, अजित पवार यांची प्रतिक्रिया। गुलाबी होण्याची गरज नाही, माझ्या कपड्याचा रंग पांढरा। अनौपचारिक गप्पांवेळी गुलाबी कॅम्पेनवर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। स्ट्राईक रेट आणि क्षमता हे जागा वाटपाचं सूत्र, 8 ते 10 दिवसात जागा वाटप। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चांमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। जिथे जो उमेदवार जिंकणार त्यांचा दावा, जिंकण्यासाठी लढणार हेच सूत्र, 70 ते 80 जागा वाटप पूर्ण, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। शिंदे गटाचा गद्दारी, बेईमानी आणि भ्रष्टाचारातील स्ट्राईक रेट सर्वात जास्त, संजय राऊतांची बोचरी टीका। अजित पवार यांच्याकडून महायुतीमध्ये 80 ते 90 जागांची मागणी, जागा वाटपाबाबत अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंची चर्चा होत असते, भुजबळांची माहिती। राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार, राहुल गांधींच्या आरक्षणावरील वक्तव्यानंतर शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचं वादग्रस्त वक्तव्य। संजय गायकवाडांच्या राहुल गांधींवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक, मोदींवर बोलल्यावर जी कारवाई केली असती तीच आता करा, नाना पटोले यांच्यासह अंबादास दानवेंचं आव्हान। आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर मी ठाम, माफी मागणार नाही, विरोधकांच्या टीकेनंतरही संजय गायकवाडांची आक्रमक भूमिका। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या रेड्यांना चापकानं फोडून काढणार, सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यानं नवावा। पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्रातील 3 नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा, कोल्हापूर, पुणे, हुबळी, पुणे आणि नागपूर सिकंदराबाद मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावली, मोदींची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।